तुळजाभवानी मंदिर कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं सज्ज आहे। मंदिरात उद्या कोजागिरी पौर्णिमा साजरी होईल। खरं तर आज रात्री कोजागिरी पौर्णिमा आहे, पण तुळजापुरात 2 दिवस कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव असतो। लाखो भाविक या निमित्तानं मंदिरात दर्शनाकरता पोहोचत असतात। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानीच्या तुळजापुरात आता पौर्णिमेनिमित्त लाखो भक्त दर्शनासाठी आलेले पाहू शकता तुम्ही। आता तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असल्यानं प्रशासनाकडूनही मोठी काळजी घेण्यात आलेली आहे आणि आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या भागातून या पौर्णिमेसाठी भाविक मोठ्या संख्येने पायी चालत येत असल्यानं त्यांच्यासाठी वाहतुकीत मोठा बदल केला असून या पौर्णिमेसाठी तुळजापूरमध्ये मोठी तयारी केली असून आता हे पौर्णिमा कशी साजरी केली जाते किंवा याचं काय महत्व आहे हे सांगण्यासाठी आता आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी भाऊ भांजे आहेत। कसा असतो हा सगळा पौर्णिमेचा सोहळा, काय सांगाल? आजच्या दिवशी रात्री पौर्णिमा म्हणजे जे आहे ते दुपारी 12:23 पौर्णिमा सुरुवात होते व नियमाप्रमाणे व प्रतिपरंपरेनुसार देवी उठण्यासाठी म्हणजे देवी जी शयन केलेली आहे तिला निद्रेतून उठवण्यासाठी रात्री 1 ते पहाटे 6 या वेळेमध्ये पौर्णिमा असणं गरजेचं असतं। त्यामुळं आज जरी 12:23 पौर्णिमा सुरुवात होत असली तरी मंगळवारच्या पहाटे किंवा रात्री पौर्णिमा असल्यामुळे देवीजी जे आहेत रात्री 12:30 वाजता आपल्या येथील बोपे पुजारी मंडळी जे आहेत ते शयनगृहामध्ये जाऊन देवीजींना घेऊन परत सिंहासनावरती देवीजींना प्रस्थापित करतात व तेथून श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा होऊन संपूर्ण दिवसभर जे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावरती भक्त आलेले असतात हे भक्त तुळजाभवानी देवीजीचं पौर्णिमेचं दर्शन घेऊन पावन होतात। तुळजापूरमध्ये आता उद्या मानाच्या काट्यासह छबिना निघाल्यानंतर या पौर्णिमा यात्रेची सांगता होते। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।